या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 59 12 59. सोलापूर जिल्हा परिषद समोरील पूनम गेट इथं सुरू असलेल्या आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं मागील 4 दिवसापासून सुरू पूनम गेट समोर आमरण उपोषण सुरू होतं. आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सुरू असलेलं आमरण उपोषणाचा 4था दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली होती. डॉक्टर माने यांनी आज उपोषणास भेट दिली. आज महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मोबाईलद्वारे योग्य न्याय देणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी तात्पुरतं उपोषणाला स्थगिती दिली. मी डॉक्टर राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर. आत्ताच आमच्या माननीय आयुक्त सरांच्या परमिशननीच मी इथे कांबळे सरांच्या चौकशी करण्यासाठी आले, परंतु त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज आहे. परंतु त्यांनी आता माननीय आयुक्त सरांच्या फोनवरून जे बोलणं झालेलं आहे की त्यांच्या ज्या पण कॉर्पोरेशनच्या विरुद्ध जे तक्रारी आहेत की निधी दुसऱ्या ठिकाणी खर्च झाला आहे किंवा आणखी काही मागण्या आहेत, त्या मागण्यांची किंवा असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचं माननीय उपायुक्त आयुक्त सर ओबासे सर यांनी आश्वासन दिले आहे. आणि त्यानुसार आपल्या कांबळे दादांनी त्यांचे त्या शब्दाला मान देऊन त्यांचं जे उपोषण चालू होतं ते सोडलं आहे. आणि त्यांच्यासोबत मी पण आहे की या प्रकरणात मी त्यांना सर्व मदत करेल. त्यांना कुठे काय असेल अडचणी तर त्याचा पाठपुरावा पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे हे त्यांना शब्द देत आहे. थँक्यू. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे आणि सोलापूर महानगरपालिकेत चाललेल्या अंधाधुंदी कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण केलेलं होतं. आणि त्यांनी मागण्या केल्या होत्या की अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणाच्या अंतर्गत आलेलं बजेट दुसऱ्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे आणि बरेचसे बोगस कामाची बिलं काढलेली अशी त्यांची तक्रार आहे. त्या तक्रारीचे चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्याच्या विरोधात ते आमरण उपोषणाला बसले होते. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांबळे यांना विनंती केली की मार्च एंड आहे आणि त्यांना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यांची समजूत काढून त्यांचा थोडा वेळ घेऊन आयुक्ताशी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जो अधिकारी पाठवला त्यांनी आम्हाला तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने की संबंधित विषयाची सखोल चौकशी करून जे अधिकारी ह्याविषयी दोषी आढळतील त्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा शब्द आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळं आमचे कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी त्यांचं जे आमरण उपोषण होतं ते त्यांनी स्थगित केलेलं आहे. यापुढे जर याची चौकशी करून कारवाई करण्यात नाही आली तर भविष्यकाळात यावर आमरण उपोषण आणि पक्षाचे तीव्र आंदोलन करण्यात येतील. आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे. आम्ही गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. अनेक गेंड्याचं असलेलं कातड्याचं सरकार, या प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी यांचा मनमानी कारभार, यांना संगनमत असलेले ठेकेदार, यांचे अधिकारी, यांचे इंजिनियर हे सगळे एकांना खालून वरूपासून यांची सगळ्यांची सेटिंग आहे. त्याच पद्धतीने आत्ता आलेले आमचे आरोग्य अधिकारी मॅडम यांनी मला बरंच सहकार्य केलेलं आहे. आणि आता आयुक्त आलेले साहेबांनी पण शब्द दिलेला आहे की जेणेकरून जे तुमचे प्रश्न आहेत यामध्ये आमचा पहिला मुद्दा असा आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे निधी दुसरीकडे वळवण्यात आलेले ते संबंधित आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि मागासवर्गीय असले तर त्यांच्यावर 420 प्रमाणे पूर्ण समाजाला दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सब डिव्हिजन विभाग 7 रस्त्याचे कार्यालय हे आणि महापालिकेने एकाच मक्त्याचे एकाच प्रभागाचे 2-2, 3-3 मक्ते काढलेले आहेत आणि बोगस बिलं 3-3, 4-4 बिलं उचलण्यात आलेले आहेत. आणि मूलभूत सोयीसुविधा, नगरोत्थान असे बरेच जे योजना आहेत हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेमध्ये आणि नगरोत्थानचे प्रशासनाने असे एकाच कामाचे 2-2, 3-3 निविदा वेगवेगळे नावं देऊन काढण्यात आलेले आहेत. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत 21 ते 24 या कालावधीमध्ये झालेल्या कामाची सखोल सर्व पाहणी करून ज्या अधिकाऱ्यांची बदली जरी झाली असेल तरी त्यांना नोटीस बजावून जे झालेल्या कामाची पाहणी करून जे काही निकृष्ट दर्जे झाले असतील किंवा बोगस बिलं निघालेले असतील आणि निधी वळवलेले असतील तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि समस्त पूर्ण मागासवर्गीयांचे जे निधीचं आहे त्याची योग्यता विल्हेवाट लावण्यात यावी आणि जे बिलं देण्यात आलेले आहेत ते प्रशासनाने परत घेऊन प्रशासनाच्या तिजोरीमध्ये
वळवण्यात यावं असे मी प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो. कारण आयुक्त साहेबांचं काय बोलणं झालं, काय बोलले साहेब? आयुक्त साहेबांनी सखोल त्याची चौकशी करू असं सांगितलेले आहेत. जे माझी मागणी आहेत, जे अर्ज दिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करू असा शब्द दिलेला आहे. आणि हे काम पूर्ण होईपर्यंत आरोग्य मॅडमनी पण शब्द दिलेला आहे, माने मॅडम पण सोबत राहतील या ठिकाणी असं त्यांनी शब्द दिलेला आहे. स्थगित झाले का चालूच राहणार? आम्ही हे आता हे यांचं मार्च बजेट आहे, अजून 15 दिवस 20 दिवस का 1 महिना आम्ही कालावधी देऊ, तोपर्यंत आम्ही स्थगिती देत आहे. जरी आमचं मन समाधान नाही झालं तर परत उपोषण आम्ही चालू करण्यात येईल. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.